कुणी कर्ज देण्याच्या आमिषानं तर कुणी क्रिप्टोकरन्सी अथवा शेअर मार्केटमधून भरपूर परतावा देण्याच्या नावाखाली अनेकांना टोपी घातली। बऱ्याचदा दाम दुपटीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली। एएस ट्रेडरसह अनेक एलएलपी कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो नागरिकांना गंडा घातला। पोलीस रेकॉर्डनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अशा आर्थिक फसवणुकीचे 22 गुन्हे दाखल आहेत। त्यातून 348 संशयित निष्पन्न झाले असून त्यापैकी 155 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। फसवणुकीची एकूण रक्कम सुमारे 223 कोटी 40 लाख 50 हजार रुपये इतकी आहे। पण पोलिसांकडून संशयितांची केवळ 2 कोटी 8 लाख 15 हजाराची मालमत्ता जप्त झाली आहे। आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास संथ गतीनं आणि हलगर्जीपणानं होत असल्याचा संशय आहे। गेल्या 8-10 वर्षात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत। शेअर मार्केट, बिटकॉइन, फॉरेक्स ट्रेडिंग या माध्यमातून अल्पावधीतच दुप्पट किंवा तिप्पट परतावा देण्याचा आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीवर चांगले परतावे दिले जातात, त्यामुळे इतरांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि अशा एलएलपी कंपन्यांचं उखळ पांढरं होतं। आलिशान गाड्या, परदेशी सहली, झकपक राहणीमान, मोठ्या मोठ्या बाता यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार भुलतो आणि घरदार, जमीन, जुमला, सोनं, नाणं विकून अशा कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणूक केली जाते। पण काही कालावधीनंतर हे भामटे परतावा देणं बंद करतात। एएस ट्रेडर्ससह अशा अनेक बोगस आणि भंपक कंपन्यांनी हजारो जणांची आर्थिक फसवणूक केली आहे। पण त्यापैकी फारच कमी जण पोलिसात तक्रार नोंद करतात, त्यामुळं अशा भामट्यांचं चांगलंच फावतं। सन 2019 नंतर कोल्हापुरातील अनेक एलएलपी कंपन्यांनी टाळं ठोकून पोबारा केला। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी, हातकणंगले, शिवाजीनगर, राजारामपुरी, मुरगुड, गांधीनगर, चंदगड अशा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे 22 गुन्हे दाखल झालेत। 348 संशयितांविरोधात तक्रार नोंद झाली असून पोलिसांच्या रेकॉर्डवर 223 कोटी 40 लाख 50 हजार 742 रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे। प्रत्यक्षात हा आकडा 10 पटीनं अधिक असल्याची चर्चा आहे। पण ज्यांनी रोखीनं पैसे गुंतवले आहेत किंवा ज्यांच्याकडं गुंतवलेल्या पैशांचा योग्य हिशोब नाही, ते गप्प बसतायत। त्यामुळे तक्रारदार आणि फसवणुकीच्या रकमेचा आकडा पोलीस रेकॉर्डवर कमी दिसतो। आजवर कोल्हापूर पोलिसांनी सुमारे 155 भामट्यांना अटक केली। त्यांच्याकडून केवळ 2 कोटी 8 लाख 15 हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली। वास्तविक हे पोलिसांचं अपयशच म्हणावं लागेल। करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केलेले अनेक भामटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। एएस ट्रेडर्सचे काही संचालक आणि एजंट एकतर गायब आहेत किंवा खुलेआम फिरत आहेत। त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीबद्दल ही शंका आणि संशय आहे। यापूर्वीच्या काही पोलीस तपास अधिकाऱ्यांनी अशा बोगस एलएलपी कंपन्यांच्या संचालकांकडून कोट्यवधी रुपयांची माया वसूल केली आणि आता बदली करून घेऊन हे पोलीस अधिकारी निवांत आहेत असं बोललं जात आहे। दुसरीकडं गुंतवणूकदारांनी सुद्धा आता शहाणं होणं गरजेचं आहे। झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शिकली सवरलेली माणसं सुद्धा अशा बोगस कंपन्या आणि भामट्यांच्या भूलथापांना बळी पडतायत। त्यामुळे यापुढे तरी शेअर मार्केटिंग, क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन यातून भरमसाठ पैसे मिळवून देतो असं कोणी सांगत असेल तर मोहाला बळी पडू नका, अन्यथा जीवनाची पुंजी तर जाईलच, शिवाय मनस्ताप आणि पश्चाताप आयुष्यभर पोखरत राहील हे नक्की। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद वनगुत्ते।